साठी एकदा फक्त बोलली नंतर शुभदा मॅडमची मी 15 मिनिटं बोलली नंतर मला गॅप झाला माझा काही प्रॉब्लेम मुळे पण शुभदा मॅडमने मला पॉझिटिव्हली बोलवलं की तुम्ही याच तुम्ही करू शका आणि खरंच मी आज उभी आहे ते शुभदा मॅडममुळे आणि आज एक गोष्ट अतिशय म्हणजे सांगायची वाटते की मी 10वीच्या मुलाची सीबीएसई बोर्डची 10वीची मुलाची परीक्षा म्हणजे अभ्यास घ्यायचा तर शुभदा मॅडमच्याच ओळखीने एक सोहम म्हणून मुलगा आला मॅडम म्हणाला की तुम्ही मॅथ्स घ्या मी म्हटलं मॅडम मला मॅथ्स जमणार नाही कारण सीबीएस बोर्डचं आहे नाही तुम्ही करा बघा ते बघा आणि खरं मी ते 3 दिवस पुस्तक नुसतंच वाचलं चाललं आणि मला एवढा कॉन्फिडन्स आला की मॅडम म्हणतात म्हणजे मला येणारच म्हणजे हा जो कॉन्फिडन्स असता कोणीतरी आपल्या पाठीशी उभं राहायला पाहिजे हा मोठा म्हणजे अगदी म्हणतात भक्कम असा आधार वाटतो ना ते मॅडमकडे आला आणि मॅडमकडे आम्ही आलो की आम्हाला असं वाटत नाही आम्ही क्लासला आम्ही बसतो आणि झोप आली तर सांगतो मॅडम जरा चहा द्यावं चहाची गरज म्हणजे असं आम्ही आणि ते शुभदा हसत तसं आम्हाला ते तसं करताना खूप छान शिकवतात म्हणजे शुभदा मॅडम म्हणजे काही आठवण आली तर नुसतं शुभदा मॅडम जरी आठवलं ना तरी तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होता आणि उन्नती मॅडमचा तर काही प्रश्न नाही मला तर कॅलिग्राफी हा म्हणजे कॅलिग्राफी काय हे मी शुभदा मॅडमला विचारलेलं नंतर मला कल्पिता म्हणाली विचार हँडरायटिंग आणि कॅलिग्राफी आपण शिकून घेऊया ऍक्च्युली ते कॅलिग्राफी म्हणजे चित्र काढणं हे आणि अक्षरांचं काही ते येतच नव्हतं पण उन्नती मिसने सांगितलं ते असं करा आता असं झालंय की प्रत्येक दुकानात जाताना ते नावं बघायची सवय झाली की अरे आवड निर्माण झाली आणि आता कालपासून असं वाटायला लागलंय की आपण खरंच कॅलिग्राफीचं काहीतरी करू शकतो हा जो कॉन्फिडन्स येतो ना हा फार महत्वाचा आहे त्याच्यासाठी शुभदा मॅडम म्हणून खूप थँक्स आहे माझ्याकडे